आजीच्या हाताची बोंबलाची भाजी शब्दांत असं उत्तर नाही मी असं सांगू शकत सुद्धा नाही. जी भाजी जो खाईन त्याच्या नशिबातच म्हणजे एक भाग्य समजावं. तुमच्या घरातील छोटे मुले किंवा मोठे माणसे पण किंवा तुम्ही पण अशी भाजी करून खाशान एकदम अशी चवीला भाजी तुम्हाला. परंतु हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आजींचा एकदम बोंबलाची सरभरीत गावाकडची भाजी आहे, जेणेकरून आजींनी काय काय वापरलेलं आहे या कालवणासाठी म्हणजेच भाजीसाठी आपण म्हणतो. गावाकडची एकदम पारंपरिक पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे. नमस्कार सर्वांना. आज आजी करणार आहे बोंबलाची भाजी. आता या बोंबलाच्या काड्या अगोदरच त्यांनी निसून घेतलेल्या होत्या, म्हणजे 8-10 दिवसच अगोदर निसून घेतात, म्हणजे वाळून घेतात, कारण की त्यांचा वैश्वास असतो ना तो पण थोडासा निघून गेला पाहिजे. काड्यांची घाणबीण काढलेली होते, मोहचे डोके आणि ते एका पिशवीमध्ये त्यांनी ठेवलेले होते. आणि तसेच आता दुसऱ्या साईडला कढई आणि चूल पेटून झाली होती वेळ. आणि आता बघूया आजीच्या हाताची ही भाजी कशी होते. खायला पण खूप छानच आणि चवीला असते ही भाजी. आता सर्वात पहिल्यांदा आजींनी कढई आता चुलीवरती ठेवली बघा. चुलीवरती ठेवल्यानंतर त्या स्टेप बाय स्टेप म्हणजे मी सांगतो तुम्हाला कशी कशी भाजी करतात, भाजीसाठी काय काय वापरतात. आणि चांगली कढई गरम होऊन द्यायची आहे. आता पहिल्यांदा तर मी ऑडिओ नंतर टाकतोय. कढई गरम होऊन दिल्यानंतर ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून काय होतं माहिती का, आपल्याला त्या काड्या राहते ना त्यांना वैश्वास राहतो, त्यांना म्हणजे थोडासा वास मारतात ना, त्याच्यामुळे ना ते स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतल्या ना त्यांचा वैश्वास निघून जातो. पहिल्यांदा आजीची सोपी पद्धत बघा. गरम पाणी करून घ्यायचं चुलीवरती. 8-10 काड्या घेतल्या आणि ते पाण्यामध्ये स्वच्छ गरम पाण्यामध्ये काड्या धुवून घ्यायच्या, एकदम चोळून चोळून घ्यायच्या बघा. म्हणजे याने काय होतं, आपली एक भाजीला चव येते, वैश्वास येत नाही, भाजी एकदम चांगली अशी खायला पण लागते. सर्वात पहिल्यांदा ते आता थोडंसं गरम पाणी होतं जास्त, त्याच्यामुळे थोडं गार पाणी वतलं आणि व्यवस्थित धुवून घेतली बघा, किती घाण निघली. आणि लगेचच कढई आता आपली चुलीवरती ठेवली. ही गावाकडची एकदम आजीने भाजी बनवलेली आहे. घरचे साहित्यामध्ये एकदम झटपट अशी भाजी बनवू शकता तुम्ही पण. आणि आता लगेचच बोंबलाच्या काड्या बघा कशा कढईमध्ये टाकताय, जेणेकरून काय होतं माहिती का, तेल टाकताय नाही, बोंबलाच्या काड्या टाकून घ्यायच्या. मग त्याच्यानंतर काय होतं माहिती का, बोंबलाच्या काड्या टाकून घेतल्या का चांगलं थोड्याशा परतून द्यायच्या, लगेचच तेल टाकायचं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आजीने स्वच्छ धुवून घेतल्या काड्या. मग आता कढईमध्ये ऑलरेडी आपली कढई भरपूर तापलेली होती ना, जाळ पण खूप जोरदार चालू होता कढईमध्ये. भाजी एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणून म्हणतो ना, आळणी न खरट, फक्त अंदाजानुसार आजींचा अनुभव 60 वर्षांचा. हे आपलं वाक्य एक नेहमी आता मी दर व्हिडिओमध्ये म्हणत जाणार, कारण की अनुभवाशिवाय आपण काही पण करू शकत नाही. आजींचा हा अनुभव बघा किती एकदम चांगला आहे. आणि त्याच्यामध्ये आजीने आता कढईमध्ये बोंबलाच्या काड्या टाकल्या होत्या ना, त्याच्यामध्ये आता काही न टाकता पहिल्यांदा काड्या टाकून घेतल्या, मग त्याच्यावरून तेल टाकताय. तेल जवळ-जवळ 2.5-3 उकळ्या तेल टाकलेले आहे. सरभरीत अशी बोंबलाची भाजी खायला पण खूपच छान लागते. आणि तेल टाकून घेतल्यानंतर ना कढई चांगली तापून दिल्यानंतर मस्तपैकी काड्या तेलामध्ये थोड्या वेळ परतून दिल्या. त्याच्यानंतर आजी आता कांदा, कोथिंबीर आणि ते सर्व मसाला टाकणार आहे आणि कशाप्रकारे कालवण पण घालताय बघूया. सर्वात पहिल्यांदा आता त्या मिरची टाकताय वाटतं. हा आजींचा मसाल्याचा डबा आहे. आणि इथे हळद, आपण थोडेसे जिरे पण बघू शकतो. दुसऱ्या साईडला लाल मिरचीची भुगा करेल आणि कांदा, कोथिंबीर, मसाला. आणि कढई भरपूर तापल्यामुळं ना आजीने खाली घेतली. कढई भरपूर तापल्यामुळं ना, म्हणजे काही वेळेस ना आपण जर त्याच्यामध्ये किंवा मिरची किंवा काही कांदा, कोथिंबीर, मसाला टाकला ना, तो जळून जातो. त्याच्यामुळं आजीने कढई खाली घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जवळ-जवळ दीड किंवा 2 चमचे मिरची टाकलेली आहे. आणि कांदा, कोथिंबीर, मसाला 1 चमचा त्याच्यानुसार टाका, म्हणजे ही 4 ते 5 माणसापुरती भाजी आहे ना, त्याच्यामुळं ही थोडीशी सरभरीतच होणार आहे. म्हणजे गावाकडची चव असते या भाजीला, भरपूर चांगली आजींचा अनुभव आहे. आणि हे सर्व टाकून घेतल्यानंतर आता आजी कढई चुलीवरती ठेवणार आणि थोडासा जाळ कमी लावा, कारण की याच्या वेळेस आपल्याला काय होत असतं, नाही तर काड्या जळून जातात किंवा मसाल्याची तरीपणा कमी होतो, म्हणजे तरी येत नाही भाजीला. आणि आता पाणी टाकून घेतलं आहे आजीने, कारण का आपल्या काड्या शिजत ठेवायच्या आहे. आणि तोपर्यंत आजी मस्तपैकी आता म्हणजे काय करणार, थोडंसं पाणी जास्त टाकलं का लवकर शिजतं आणि भरपूर जाळ लावायचा. त्याच्यानंतर आजी अंदाजानुसार 1.5 चमचा मीठ टाका, कारण की आजींचा अंदाजच राहतो ना, अळणी न खरट होते. मी गॅरंटी देतो, तुम्ही फक्त 1.5 किंवा 2 चमचे मीठ टाका 4 किंवा 5 माणसांच्या याला, म्हणजे भाजीसाठी, बोंबलाच्या कालवणासाठी. त्याच्यानंतर आजी लगेचच इकडे दुसरं काम करायला लागल्या होत्या, म्हणजे खोबरे कापून घ्यायला लागलं. आत्ताशी काड्या शिजत घातलेल्या आहे. खरं कालवण आत्ता कालवून घालणार आहे, म्हणजे त्यांनी ना येळ्याने बारीक खोबरं कापून घ्यायचं काम चालू
बनवलं होतं, जेणेकरून मिक्सरला पण काही दुखापत नाही झाली पाहिजे ना. मिक्सरला दुखापत न होण्यासाठी मग थोडासा आपल्या भाजीला चव येते खोबऱ्याने, त्याच्यामुळे ते बारीक तुकडे करून घेत होते येळेने, मग मिक्सरमध्ये टाकतात. आणि या ठिकाणी झाकणामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतले होते आणि काय गावाला एवढं काही साहित्य नसतं, बरण्या-बिरण्या आहे त्या साहित्यामध्ये आपणही आजी भाजी करतात एकदम चवीला पण भरपूर छान असते बघा. त्याच्यामध्ये दीड एक नाही अर्धा चमचा हळद टाकली आणि आता अंदाजानुसार जवळ-जवळ तुम्ही पण 1 चमचा धने घेऊ शकतात. धने टाकल्याने थोडा स्वाद येतो, सुगंधित आपली भाजी येते आणि खोबरं टाकल्यामुळे आपल्या भाजीला अर्क उतरतो. आणि थोडंसं झाकण ठेवलं होतं, नंतर आजीने झाकण ठेवलं होतं आणि लवकर शिजवण्यासाठी झाकणाचा उपयोग करू शकतात किंवा नाही करू शकतात, ते तुमच्या मनावर. आजीने हे सर्व शेंगदाणे आणि मिरच्या आणि ते मिरची न टाकता मिरची आपण लाल मिरची टाकली होती कालवणासाठी अगोदरच. फक्त शेंगदाणे, धने, खोबरे आणि हळद एवढं मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून आणलं होतं आणि ते लगेचच बघा कालवण घालून राहिलं आहे. भरपूर जाळ चालू होता ना चुलीखाली आपल्या, त्याच्यामुळे आजीनं काय वाटलं माहिती आहे का, लवकर कालवण आता मेंढ्या जायचं होतं बाबांना भाकर घेऊन ना, त्याच्यामुळे टाईम होत होता म्हणून झटपट मला म्हणल्या त्या जाळ लाव भाऊ. मग त्याच्यानंतर आजीने अशी घट्ट सरभरीत भाजी आहे बघा, कमी साहित्यामध्ये व कमी उपलब्ध. आपले मसाल्यावरती एक डिटेल पूर्ण व्हिडिओ येणार आहे. तुम्ही येसुरचा मसाला किंवा वेगवेगळे मसाले आजी कशा घरच्या घरी तयार करतात एकदम मी तुम्हाला सांगणार आहे. भलेही तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी तरी कमी दिसत असेल, पण भाजीला चव आणि काही विषय म्हणजे शब्दांत उत्तर नाही असं मी सांगू शकत. एवढी छान अशी भाजी होणार आहे झालेली आहे. म्हणजे आता जवळ उकळून द्यायची आहे ते आपल्याला 5 ते 10 मिनटं चांगली, म्हणजे अर्क उतरतो भाजीतली. तो आता समजा तुम्ही एखादं फळ कच्चं खायला नाही मजा, ती पिकल्यावर मजा येते ना, तसंच केळीचं काय आपण कच्चं काय फळ खाऊ शकत नाही, ते पिकल्या तरच आपल्याला खायला मजा येते. तसंच असतं भाजीचं, उकळून चांगली दिली ना तेव्हाच भाजीला चव येते, अर्क उतरतो. आणि आजीने लगेचच पीठ मळायचं काम चालू होतं. आजींना म्हणलो काही विषय नाही, तुम्ही मला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.